नारायणराव खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या बाजूच्याच खुर्चीवर बसून त्यांची बायको विमलताई स्वेटर विणत बसल्या होत्या. तेवढ्यात त्यांचा नातू काही पुस्तके घेऊन आला आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही ही कसली पुस्तके वाचत आहात? याच्यात तर एकही फोटो नाही. ही बघा माझी पुस्तके. आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून नारायणराव म्हणाले, बघू, दाखव बरं, मला देखील वाचून पाहू देत तुझे पुस्तक. तेव्हा त्यांच्या नातवाने म्हणजे शुभमने नारायणरावांच्या हातात पुस्तक दिले. पुस्तक पाहून नारायणराव म्हणाले, अरे बाळा, हे असले कसले पुस्तकं वाचतोस तू? अरे चांगली पुस्तके वाचत जा. ह्या पुस्तकात तर फक्त मारामारी दिसते. आणि हा लाल रंगाचा हा विचित्र माणूस कोण आहे? शुभम म्हणाला, आजोबा, हा स्पायडरमॅन आहे, एक सुपर हिरो. नारायणराव म्हणाले, अरे बेटा, आमच्या काळातही कॉमिक्स असायचे. चाचा चौधरींच्या कथा, ज्यातून चांगला बोध मिळायचा आणि मनोरंजनही व्हायचे. आजोबा, तुम्हाला मनोरंजनाबद्दल काहीच माहिती नाही, असे बोलून शुभमने आजोबांच्या हातातून त्याचे पुस्तक हिसकावून घेतले आणि तो तिथून पळून गेला. नारायणराव आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग काहीसा विचारात करून आपल्या पत्नीला म्हणाले, विमल, आजच्या जमान्याच्या हिशोबाने आपण आणि आपले विचार जुने झाले आहोत. विमलताई पतीच्या भावना खूप जवळून ओळखत होत्या. त्यांना दुःखी झालेले पाहून त्या म्हणाल्या, तुम्ही का नाराज होत आहात? आता आपला जमाना राहिलेला नाही आणि हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकेच आपल्यासाठी चांगले आहे. यावर नारायणराव काहीही बोलले नाहीत. खरे तर काही महिन्यांपूर्वी नारायणराव स्वतःची फॅक्टरी चालवत होते. त्यांचा मुलगा विकास त्यांच्यासोबत फॅक्टरीचे काम सांभाळत होता. पण एके दिवशी अचानक नारायणरावांच्या छातीत दुखू लागले. ते घामाने भिजले होते. जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले तेव्हा नारायणरावांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजले. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर नारायणरावांना काही महिने विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. जे त्यांच्या फॅक्टरीचे काम मोठ्या उत्साहाने हाताळत होते ते आता घरी बसले होते. विकास एकटाच फॅक्टरीचे काम पाहत होता. काही दिवस तो नारायणरावांना फॅक्टरीच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा संपूर्ण हिशोब देत होता. पण त्यानंतर त्याने वडिलांना हिशोब देणेही बंद केले. नारायणरावांनी त्यांच्या मुलाला अकाउंटिंगबद्दल विचारले तेव्हा विकासने उत्तर दिले, बाबा, आता ऑनलाईनचा जमाना आहे, त्यामुळे मी फॅक्टरीचा हिशोब कम्प्युटराईज केला आहे. बाबा, राहू द्या, तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही. माझे मी व्यवस्थित पाहतोय. मुलाचे बोलणे ऐकून त्या दिवसापासून नारायणरावांना असे वाटू लागले की ह्या काळात त्यांच्या अनुभवाची गरज नाही. नारायणराव अजूनही त्यांच्या विचारात गढून गेले होते की तेवढ्यात त्यांच्या पत्नीने हाक मारली, अहो, खाली या, सुनबाईने नाश्ता बनवला आहे, नाश्ता करून घ्या. नारायणराव जेवणाच्या टेबलावर येऊन बसले. त्यांची नजर तिथे असलेल्या नाश्त्याच्या प्लेटकडे गेली. आज पुन्हा त्यांच्या सुनेने त्यांच्यासमोर फक्त ब्रेड आणि लोणी ठेवले होते. हे पाहून नारायणरावांनी विचारले, हा नाश्ता आहे का? बाजारातून ब्रेड मागवायचे आणि त्याला बटर लावून द्यायचे. ह्यापेक्षा घरीच काहीतरी चांगले बनवायला हवे होते. विमलताई म्हणाल्या, ठीक आहे, जर तुम्हाला हा नाश्ता आवडत नसेल तर मी तुमच्यासाठी शिरा बनवते. असे बोलून विमलताई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्या नवऱ्यासाठी शिरा बनवू लागल्या. सासूला पाहून त्यांची सून सोनाली लगेच स्वयंपाक खोलीत आली आणि म्हणाली, आई, काय करत आहात? मी नाश्ता बनवला आहे ना. विमलताई म्हणाल्या, सुनबाई, तुला माहिती आहे ना, तुझ्या बाबांना ब्रेड फारसा आवडत नाही, म्हणून मी त्यांच्यासाठी शिरा बनवत होते. सोनाली म्हणाली, आई, मला आधी माझ्या मुलांसाठी आणि विकाससाठी टिफिन पॅक करू दे. तुम्ही हे काम नंतर देखील करू शकता. आणि तसेही बाबांना कुठे जायचे असते? ते तर घरातच बसून असतात. बाहेर बसलेल्या नारायणरावांना त्यांच्या सुनेचे हे शब्द ऐकून काळजावर घाव झाल्यासारखे वाटले. विमलताई देखील उदास चेहऱ्याने स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि आपल्या पतीचा गंभीर चेहरा पाहून म्हणाल्या, अहो, मी काय म्हणते, आता तुमच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, मग तुम्ही पुन्हा फॅक्टरीत जायला सुरुवात केली तर तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी जास्त व्यस्त होईल आणि तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवू शकाल. नारायणराव म्हणाले, विमल, तू बरोबर बोलत आहेस. काही दिवसांपासून माझ्या मनातही हाच विचार चालू आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा तयार होऊन फॅक्टरीकडे निघाला तेव्हा नारायणराव देखील उत्साहित होऊन फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होऊ लागले. आज बऱ्याच दिवसांनी नारायणराव त्या सर्व लोकांना भेटणार होते ज्यांनी त्यांना इतक्या वर्षांपासून त्यांच्या फॅक्टरीच्या कामात साथ दिली होती. ते त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांना नोकर मानत नव्हते, तर त्यांचे काम उंचावर नेण्यात मदत करणारे त्यांचे मित्रच मानत होते. जेव्हा नारायणराव फॅक्टरीत पोहोचले आणि आत गेले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा विकास त्यांच्या खुर्चीवर बसलेला दिसला. त्यामुळे नारायणरावांना धक्का बसला. विकासने नारायणरावांकडे पाहिले आणि आश्चर्याने विचारले, बाबा तुम्ही इथे? नारायणराव म्हणाले, हो बेटा, घरी बसून मला कंटाळा येत होता म्हणून मी फॅक्टरीत यायला सुरुवात करावी असे वाटले. नारायणरावांनी सर्वत्र एक नजर टाकली. त्यांनी पाहिले की विकासने सर्व जुन्या मशीन्स बदलून नवीन मशीन्स लावल्या आहेत. नारायणरावांना याचे तितकेसे काही वाटले नाही, पण त्यांना याचे आश्चर्य वाटले की त्यांचा एकही जुना कामगार तिथे उपस्थित नव्हता. नारायणरावांनी विकासला विचारले, विकास, सगळे जुने कामगार कुठे आहेत? विकास म्हणाला, बाबा, मी सर्व जुन्या मशीन बदलून नवीन मशीन लावल्या आहेत. त्यामुळे जुन्या कामगारांना ह्या नवीन मशीन कशा ऑपरेट करायच्या हे माहिती नव्हते, म्हणून मी ते सगळेच कर्मचारी बदलले आहेत. हे ऐकून नारायणरावांना धक्का बसला आणि ते काउंटरवर जवळच्या खुर्चीवर बसू लागले. तेव्हा विकासने त्यांना थांबवले आणि म्हणाला, बाबा, ही अकाउंटंटची खुर्ची आहे. तो इतक्यात येईल. तुम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसा. हे ऐकताच नारायणरावांचा सगळा उत्साह मावळला. नारायणराव वेटिंग रूममध्ये येऊन बसले आणि थोड्या वेळाने त्यांनी पाहिले की काही कामगार काम करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी कामगारांना फटकारले. हे पाहून विकासला राग आला, पण त्यावेळी तो काहीही बोलला नाही. पण जेव्हा रात्री घरी आला तेव्हा तो वडिलांना मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, तुम्हाला फॅक्टरीत येण्याची काय गरज होती? आता तुम्ही म्हातारे झाले आहात. घरीच थांबत जा आणि जर तुम्हाला घरी बसून कंटाळा येत असेल तर तीर्थयात्रेला जा. मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून नारायणराव आणि विमलताई स्तब्ध होऊन उभे राहिले. मग विमलताई म्हणाल्या, अरे बाळा, तुझे बाबा फक्त तुझी मदत करण्यासाठी फॅक्टरीत आले होते. विकास म्हणाला, मला त्यांच्या मदतीची काही गरज नाही. मला माझे काम कसे करायचे आहे ते व्यवस्थित ठाऊक आहे. असे बोलून विकास त्याच्या खोलीत गेला. नारायणराव आणि विमलताई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग विमलताईंनी नारायणरावांना धीर दिला आणि म्हणाल्या, अहो, तुम्ही इतके टेन्शन का घेता? जाऊ द्या. आणि तसेही आज नाही तर उद्या तोच फॅक्टरी सांभाळणार आहे. विमलताईंनी आपल्या पतीची तर समजूत काढली, पण बीपीचा त्रास असणाऱ्या विमलताई मुलाच्या अशा वागण्याने काळजीत पडल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत चालली होती आणि याचा परिणाम असा झाला की एके दिवशी विमलताई रात्री झोपल्या त्या सकाळी अंथरुणातून उठल्याच नाहीत. झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. नारायणरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या पत्नीच्या जाण्याचा आघात ते सहन करू शकत नव्हते. त्यांच्या धाकट्या बहिणीने जानकीताईंनी त्यांना सावरले. विमलताईंच्या 13व्या नंतर सर्व नातेवाईक निघून गेले. आधीच मुलाने दिलेल्या वागणुकीमुळे नारायणराव स्वतःला उपेक्षित समजत होते. जोपर्यंत विमलताई सोबत होत्या तोपर्यंत त्यांना आत्मविश्वास होता. त्यांच्या सुनेचे अपमानास्पद शब्द आणि त्यांच्या मुलाचे असभ्य वर्तन ते सहन करू शकत होते, पण आता त्यांना एक क्षणही घालवणे कठीण जात होते. मुलगा, सून आणि त्यांची मुले आपापल्या आयुष्यात आनंदी होते, पण नारायणरावांशी बोलणारे कोणीही नव्हते. 2-3 दिवसांनी नारायणरावांची मुलगी रेखा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला यायची तेव्हा ते खूप आनंदी असायचे. पण रेखा गेल्यानंतर त्यांना त्यांचे आयुष्य पुन्हा काळोखाच्या रात्रीसारखे वाटू लागले. आज पुन्हा त्यांच्या सुनेने नाश्त्यासाठी बटर आणि ब्रेड दिला होता. त्यांना माहिती होते की हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही. ते तरी काय करणार होते, कारण आज विमलताई नव्हत्या ज्या त्यांच्यासाठी उपमा किंवा पोहे बनवायच्या. त्यामुळे नारायणरावांनी गुपचूप ब्रेड बटर खाऊन घेतले. नाश्ता करून ते त्यांच्या खोलीत जाणारच होते की तेवढ्यात दारावरची बेल वाजली. विकासने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची आत्या उभी होती. आत्याला दरवाजामध्ये पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, आत्या, तू अचानक इथे कशी आलीस? त्याने आत्याच्या हातातील बॅग घेतली. जानकीताई पुढे काही बोलणार त्याआधीच नारायणराव म्हणाले, हो बाळा, माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी तिला काही दिवसांसाठी इथे बोलावून घेतले.
विकास म्हणाला, पण बाबा, आत्याला त्रास देण्याची काय गरज होती? तेव्हा सोनाली तिथे आली आणि म्हणाली, बाबा, आत्याला तुम्ही उगाच त्रास दिला. त्यांनासुद्धा त्यांचे कुटुंब आहे ना. जानकीताई म्हणाल्या, अगं सोनाली, त्याच्यामध्ये कसला आलाय त्रास? आणि आपल्या माणसांसाठी थोडासा वेळ काढायलाच हवा. परिस्थितीला त्रासलेल्या नारायणरावांच्या चेहऱ्यावर त्यांची बहीण येताच हास्य उमटले. आता त्यांना घरात एकटेपणा जाणवत नव्हता. जानकीताई आपल्या भावाच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देऊ लागल्या. त्या आपल्या भावासाठी जेवणात पौष्टिक अन्न बनवायच्या. जानकीताई नारायणरावांना वेळेवर औषधे देखील द्यायच्या. अधूनमधून त्यांची मुलगी रेखासुद्धा यायची. तेव्हा नारायणरावांचे जग उजळून निघायचे. नारायणराव पत्नीच्या जाण्याचे दुःख विसरू लागले होते, पण सोनालीला जानकीताईंनी तिच्या घरी येऊन राहिलेले खटकत होते. हे सर्व पाहून सोनालीची चिडचिड होऊ लागली. एके दिवशी ती विकासला म्हणाली, हे बघा, मला ठाऊक आहे की आई गेल्यामुळे बाबा थोडेसे एकटे पडले आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ते अधूनमधून घरी मेळा भरवत राहतील. दर 2-4 दिवसांनी ते त्यांच्या मुलीला फोन करून बोलावून घेतात. आणि तुमची ती आत्या, जी मला दररोज त्रास देत असते, ती तर माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे. मला सांगा, हे आणखी किती काळ चालू राहणार आहे? पत्नीचे बोलणे ऐकून विकासला राग आला. दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकीताई मंदिरात गेल्यावर विकास त्याच्या वडिलांकडे आला आणि त्याने नारायणरावांना विचारले, बाबा, आत्या तिच्या घरी कधी जाणार आहे? नारायणराव म्हणाले, माझी बहीण इथे राहिल्यामुळे तुला काही अडचण आहे का? विकास म्हणाला, मग काय अडचण नाही तर आणखी काय? अहो बाबा, आत्या दररोज माझ्या बायकोला त्रास देत असते आणि शिवाय महागाईचा जमाना आहे. घरात एक सदस्य जरी वाढला ना तरीसुद्धा घराच्या बजेटमध्ये फरक पडतो. आपण आणखी किती दिवस तिची जबाबदारी उचलणार आहोत? नारायणराव म्हणाले, अरे बेटा, उलट तिने माझी जबाबदारी घेतली आहे. ती आल्यामुळे मला खूप आराम मिळाला आहे. ती माझी सर्व कामे करते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझे मन तिच्यासमोर हलके करतो. आणि मीच तिला काही दिवस इथे राहण्यास सांगितले होते. तुला तर ठाऊकच आहे, जानकीताईचा मुलगा आणि सून दुबईला असतात. भाऊजी गेल्यापासून ताई देखील तिच्या घरी एकटीच असते. मग जर ती इथे आपल्याकडे राहिली तर त्यात काय एवढे? विकास म्हणाला, बाबा, हे काय बोलणे झाले? तुम्ही तर असे बोलत आहात जणू काही माझी बायको तुमची काहीच जबाबदारी घेत नाही. आत्या येण्याआधी देखील सर्व कामे व्हायचीच ना. आणि दुसरे म्हणजे तुम्ही आजकाल रेखाताईला देखील दर 8-10 दिवसाला फोन करून इकडे बोलावून घेता. ते कशासाठी? विकासच्या अशा बोलण्याने नारायणरावांचे काळीज जणू जखमी झाले. ते पुढे काहीही बोलू शकले नाहीत. पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या बहिणीला ह्या घरात शांत राहू देणार नाहीत. ती दररोज काहीतरी खुसपट काढून भांडण करेल आणि ताईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. नारायणराव आपल्या बहिणीला अपमानित होताना पाहू शकणार नव्हते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नारायणरावांनी काळजावर दगड ठेवून आपल्या बहिणीला तिच्या घरी पाठवून दिले आणि खोलीत येऊन पत्नीच्या फोटोसमोर येऊन बसले आणि म्हणाले, विमल, तुझ्या जाण्याचे दुःख मी माझ्या बहिणीच्या मदतीनेच सहन करू शकलो. ती इथे असताना मला एकटेपणा जाणवला नाही, पण आपल्या सुनेला आणि मुलाला तिचे इथे राहणे सहन झाले नाही. मी माझ्या मर्जीने माझ्या मुलीला किंवा बहिणीला माझ्या घरी बोलावू शकत नाही का? आता बहीण गेल्यामुळे नारायणराव पुन्हा एकटे पडले. ते सतत उदास राहू लागले, कारण त्यांच्यासोबत बोलणारे कोणीही नव्हते. मुलगा किंवा सून त्यांची साधी विचारपूस देखील करत नव्हते. जोपर्यंत त्यांची बहीण जानकीताई त्यांच्या घरी राहिली, ती नारायणरावांना जेवणात हलके पदार्थ बनवून वाढायची. पण जानकीताई गेल्यानंतर सोनालीने पुन्हा त्यांना नाश्त्यात ब्रेड बटर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नारायणरावांचे पोट बिघडू लागले. एके दिवशी जेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली तेव्हा नारायणरावांनी सुनेला खिचडी बनवायला सांगितली. तेव्हा तिने अनिच्छेने खिचडी बनवण्यास होकार दिला. पण बराच वेळ वाट पाहूनही खिचडी मिळाली नाही. तेव्हा नारायणरावांनी सुनेला पुन्हा एकदा आठवण करून दिली. तेव्हा त्यांची सून त्यांच्यावर मोठ्या आवाजात रागाने म्हणाली, बाबा, एकतर दिवसभराची कामे संपता संपत नाहीत आणि वरून तुमच्या नवनवीन ऑर्डर्स असतात. तुम्हाला एवढे तरी समजायला हवे की आपल्या सुनेने एकटीने काय काय करावे. एवढे बोलून सोनाली स्वयंपाक खोलीमध्ये खिचडी बनवायला निघून गेली. बिचारी नारायणराव अपराधबोधाने ग्रस्त होऊन आपल्या खोलीमध्ये परत आले. काही वेळानंतर त्यांना खिचडी तर मिळाली, पण आता ती खिचडी त्यांना विषापेक्षा कमी वाटत नव्हती. ते विचार करू लागले की कदाचित ही खिचडी खाण्यापेक्षा विष खाणे सोपे आहे. आता हा तमाशा रोजचाच झाला होता.
पण त्यांनी तक्रार तरी कोणाकडे केली असती? आता घरी त्यांचे सुखदुःख वाटून घेणारे कोणी नव्हते. जेव्हा त्यांचा मुलगाही त्यांना समजून घेण्यास तयार नव्हता, तेव्हा त्यांनी दुसऱ्या कोणाकडून काय अपेक्षा ठेवावी? ते मनात म्हणाले, मी देवाकडे हा दिवस पाहण्यासाठी मुलगा मागितला होता का? मला वाटले होते की माझा मुलगा मोठा झाल्यावर तो आमची सेवा करेल. किती मोठ्या भ्रमात होतो मी. आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत नारायणराव पुढे म्हणाले, विमल, तू पाहत आहेस ना, आपल्या प्रेमाची, त्यागाची ही किंमत केली आपल्या मुलाने. असे बोलताना नारायणरावांचे डोळे भरून आले. घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले तेव्हा नारायणराव ताजी हवा घेण्यासाठी काही वेळ बागेत गेले. बागेत पोहोचल्यानंतर त्यांना त्यांचा जुना मित्र यशवंत भेटला. इतक्या दिवसांनी जवळच्या मित्राला भेटल्यानंतर नारायणरावांचा चेहरा आनंदाने उजळला. दोन्ही मित्र त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊ लागले. पण जेव्हा यशवंतरावांनी आपल्या मित्राला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा नारायणरावांचा चेहरा फिका पडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी आपल्या मित्रासमोर मन हलके केले की कसे दिवस रात्र मेहनत करून त्यांनी आपली फॅक्टरी उभी केली होती. कष्टाच्या पैशातून मशीन खरेदी केल्या होत्या. कारखान्याची इमारत तयार होण्यापूर्वी कितीतरी रात्री त्यांनी जागून काढल्या. तेव्हा कुठे फॅक्टरीसाठी बिल्डिंग तयार झाली होती आणि आज आपल्याच फॅक्टरीमध्ये त्यांना जाण्याची परवानगी नव्हती. मुलाचे पालनपोषण करून मोठे केले, त्याला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. आज तोच मुलगा त्यांना भार समजत आहे. यशवंतराव म्हणाले, नारायण, ही वेळ कमजोर पडण्याची नाही तर हिंमत दाखवण्याची आहे. पुढे तू समजदार आहेसच. त्यांच्या मित्राच्या शब्दांनी नारायणरावांच्या पराभूत हृदयात धैर्य निर्माण केले. घरी येत असताना त्यांच्या मनातील चिंता दूर झाली. नारायणराव बागेतून घरी परत आले तेवढ्यात त्यांची मुलगी रेखाही आली. मुलीला पाहून नारायणराव म्हणाले, रेखा, मला खूप दिवसांपासून तुला भेटायचे होते. तू आलीस हे फार बरे झाले. असे म्हणत नारायणरावांनी त्यांच्या सुनेला चहा आणि नाश्ता आणायला सांगितले. जेव्हा सून ब्रेड बटरसह चहा घेऊन आली तेव्हा नाश्त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड पाहून त्यांची मुलगी म्हणाली, बाबा, ब्रेड वगैरे खात जाऊ नका. ती पुढे म्हणाली, वहिनी, अगं बाबांसाठी पचायला हलके जेवण बनवत जा. हे ऐकण्याचाच उशीर. सोनाली रागाने म्हणाली, एक तर आई गेल्यापासून जवळजवळ दररोज कोणी ना कोणी घरी येत राहते आणि मी यांची देखील चाकरी करत बसू का? तुम्हाला असे वाटते का मी दिवसभर त्या स्वयंपाकघरात उभे राहावे? आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांची इतकीच काळजी वाटत असेल तर त्यांना तुमच्या घरी घेऊन जा. आपल्या सुनेचे कटू शब्द ऐकल्यानंतर नारायणरावांनी गप्प राहणे योग्य मानले नाही. ते म्हणाले, बस कर, खूप झाले. सुनबाई, कदाचित तू विसरत असशील की हे घर माझे आहे आणि माझ्याच घरातून मला बाहेर काढणारी तू कोण आहेस? सासऱ्याचे बोलणे ऐकून सून रागाने म्हणाली, नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे? नारायणराव म्हणाले, सुनबाई, माझे बोलणे अजून संपलेले नाही आणि ह्या घरात कोणीही एवढा मोठा झालेला नाही जो माझे बोलणे थांबवू शकेल. त्या दोघांचे बोलणे सुरू होते तेवढ्यात विकास घरी आला आणि आपल्या वडिलांना बायकोवर ओरडताना पाहून भडकला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, हे काय आहे? मुलाचे बोलणे ऐकून नारायणराव म्हणाले, खरे तर मी तुला हा प्रश्न विचारायला हवा की हे काय आहे? मीच मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फॅक्टरीमध्ये जाण्यास मलाच परवानगी नाही. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मी फॅक्टरीत आलो तेव्हा तू मला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला. एक एक पैसा जमवून जे घर खरेदी केले त्याच घरात मला भार समजत आहात. सकाळच्या चहासाठी देखील तासभर वाट पाहावी लागते. 2 वेळच्या भाकरीच्या तुकड्यासाठी तरसवत आहात तुम्ही लोक. तुमची आई गेल्यानंतर खूप एकटेपणा वाटू लागला, त्यामुळे मी काही दिवसांसाठी माझ्या बहिणीला घरी बोलावून घेतले, तर तुम्हाला तिचे इथे राहणे देखील सहन झाले नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी माझी मुलगी मला भेटायला आली आहे. तर सुनबाई, तू तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेस. एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. ज्या घरातून तुम्हाला जायला सांगत आहेस ते घर आजही माझ्या नावावर आहे. त्यामुळे आता जर या घरातून कोणी बाहेर जाईल तर ते तुम्ही दोघे आहात. आणि विकास, ज्या फॅक्टरीवर आज तू अधिकार गाजवत आहेस त्या फॅक्टरीचा मालक आज देखील मीच आहे. त्यामुळे मला जर वाटले तर मी ती फॅक्टरी विकू शकतो आणि आजही माझ्यात तेवढी हिंमत आहे की मी पुन्हा फॅक्टरी सांभाळू शकेन. मी म्हातारा नक्की झालोय, पण माझा स्वाभिमान अजूनही माझ्यात जिवंत आहे. मी उद्यापासूनच माझ्या फॅक्टरीमध्ये जाऊन सर्व काम सांभाळणार आहे आणि तुम्ही दोघे तुमचे सामान उचला आणि माझ्या घरातून बाहेर निघा. वडिलांचे रूप पाहून मुलगा आणि सून चकित झाले. त्यांनी वडिलांचे पाय धरून माफी मागितली. त्यामुळे नारायणरावांनी त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी दिली. दुसऱ्याच दिवसापासून मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात जमीन आसमानाचे अंतर होते. आज नारायणरावांना नाश्त्याला ब्रेड किंवा बटर नव्हते तर इडली सांबार होते.
जसे नारायणराव नाश्ता करून उठले तेव्हा विकास बाबांना फॅक्टरीत घेऊन जाण्यासाठी तयार होऊन उभा होता. आज नारायणराव आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्या जुन्या खुर्चीवर बसले होते, ना की वेटिंग रूममध्ये. आता मुलाला आणि सुनेला त्यांची लायकी समजली होती. आता ते दोघेही नारायणरावांची खूप सेवा करू लागले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.